Welcome all of you for the next lecture of corporate law. In last lecture we had discussed about the introductory part of corporate governance. So what is corporate governance? So it is the system of rules, practices and process by which a firm is directed and controlled. कंपनीमध्ये कामकाज कसं चालावं त्याच्यासाठी जे रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवले जातात, त्याच्यासाठी जी सिस्टीम बनवली जाते त्याला कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणतो. मग कॉर्पोरेट गव्हर्नन्स करणं महत्त्वाचं आहे का? का कॉर्पोरेट गव्हर्नन्स महत्त्वाचं आहे? बघा, आपण हिस्ट्री बघितली होती कॉर्पोरेट गव्हर्नन्सची. एका काळामध्ये कंपन्यांचा विस्तार वाढत होता, पण कंपन्यामध्ये कामकाजाची पद्धत सुरळीत नव्हती. त्यामुळे बऱ्याच कंपन्या लॉसमध्ये गेल्या, बऱ्याच कंपन्यांचा नुकसान झाला, शेअर होल्डर्सचं नुकसान झालं आणि त्यामुळं देशाची अर्थव्यवस्थासुद्धा बिघडते. मग कॉर्पोरेट गव्हर्नन्स जर असेल, कंपन्यांचं कामकाज जर सुरळीत चालवायचं असेल तर एक सिस्टीम असली पाहिजे, एक सिस्टमॅटिक प्रोसिजर असला पाहिजेत, काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असले पाहिजेत, ज्यामुळं कंपनीचं कामकाज हा सुरळीत चालेल. आता कॉर्पोरेट गव्हर्नन्सचं जे सिग्निफिकन्स आहे, ज्याला आपण इम्पॉर्टन्ससुद्धा म्हणतो, मग काय काय इम्पॉर्टन्स आहेत कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे, त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहेत. तर पहिला आहे अकाउंटेबिलिटी. बघा, कंपनीच्या कामाचं स्वरूप खूप मोठं आहे. वेगवेगळे लोक कंपनीमध्ये कामाला आहेत, वेगवेगळे पीपल्स एंगेज झालेले आहेत कामामध्ये. मग जर उद्या काही कंपनीमध्ये कमी जास्त होत असेल, कंपनीमध्ये चांगलं होत असेल किंवा वाईट होत असेल, चांगलं होत असेल तर जबाबदारी घ्यायला पुढे 10 लोक येतील की हे आमच्यामुळे झालं. पण कंपनीमध्ये जर काही चुका होत असतील, कंपनीमध्ये काही काम चुकत असतील तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्याच्यासाठी अकाउंटेबल बनवणे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कामाबद्दल जबाबदार बनवणे खूप गरजेचं आहे. मग एक सिस्टमॅटिक प्रोसिजर असतील, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कामाची जबाबदारी माहीत असेल, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कामाचा जो स्वरूप असेल तो माहीत असेल, तर उद्या जर कंपनीमध्ये काही चुका होत असतील तर आपण एखाद्या व्यक्तीला जबाबदार ठरवू शकतो, ज्या व्यक्तीच्या अंडर ते काम येतं. प्रोसेसच नसेल, सिस्टीमच माहीत नसेल तर जबाबदार कोणाला धरावं? कोणत्या व्यक्तीला आपण धरावं की हाच व्यक्ती त्या कामाच्या चुकांसाठी जबाबदार आहे? हे कळणारच नाही. आणि दुसरं काय होईल की जो व्यक्ती येतोय तो त्याच्याप्रमाणे ऑर्डर देतोय, त्यामुळे जे सबऑर्डिनेट्स असतात, जे कंपनीचे खालच्या स्तरातील एम्प्लॉईज आहेत, त्यांचे बॉस कोण आहेत हे त्यांना डिफाईनच होणार नाहीत. आणि त्यामुळं कामांचा स्वरूप हा परफेक्ट असण्यासाठी, कामांचं स्वरूप व्यवस्थित असण्यासाठी अकाउंटेबल बनवणं, जबाबदारी ठरवणं प्रत्येक व्यक्तीची गरजेचं आहे. त्यामुळे कॉर्पोरेट गव्हर्नन्स महत्त्वाचं आहे. दुसरं आहे लोअरिंग रिस्क. एव्हरी कंपनी नीड्स टू हॅव अ वे ऑफ रिड्युसिंग मिटिगेशन डे टू डे रिस्क. Corporate governance allows companies to avoid or reduce incidents of criminal liability, frauds and scandals. Having accountability make it easy for companies to identify perpetrators and quickly and deals with them. बघा, कामांचं स्वरूप जास्त आहे, कंपनीचा विस्तार जास्त आहे, तर फ्रॉड्स होण्याचे चान्सेस, स्कॅन्डल होण्याचे चान्सेस है ना खूप जास्त प्रमाणात आहेत. मग घोटाळे होऊ शकतात, फ्रॉड्स होऊ शकतात. हे थांबवणं खूप गरजेचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला आपण अकाउंटेबल बनवत असू, प्रत्येक व्यक्तीला जर त्याच्या कामासाठी आपण जबाबदार बनवत असू, तर कामांचा स्वरूपसुद्धा व्यवस्थितरित्या सगळ्या व्यक्तींना समजेल आणि ते कामाला पूर्णसुद्धा करतील. घोटाळे होण्याचे चान्सेस, फ्रॉड्स होण्याचे चान्सेस कमी होतील. त्यामुळे कंपनीची जी रिस्क आहे ती कमी होईल. डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये रिस्क खूप जास्त असते, कारण की कंपनी खूप मोठ्या प्रमाणावर काम करते. त्यामुळे सगळीकडे लक्ष एकाच व्यक्तीला देणं शक्य नाही आहे. म्हणून अनेक व्यक्तींना अनेक कामाची जबाबदारी जर दिली गेली तर ते त्यांच्या कामाला व्यवस्थितरित्या करतील आणि त्यामुळं कंपनीमध्ये नुकसान होणार नाही, कंपनीमध्ये घोटाळे होणार नाहीत, कंपनीमध्ये फ्रॉड होणार नाहीत. ही रिस्क आपण कमी करू शकतो कंपनीची. त्यामुळे सुद्धा कॉर्पोरेट गव्हर्नन्स महत्त्वाचा आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे पब्लिक ॲक्सेप्टन्स. बघा, तुम्ही शेअर होल्डर्सला अपील करताय की आमच्या कंपनीत इन्व्हेस्ट करा, तुम्ही क्रेडिटर्सला अपील करतात की तुम्ही आमच्या कंपनीमध्ये पैसा लावा. लोक एखाद्या कंपनीमध्ये पैसा का लावतील? त्यांच्या कष्टाचा पैसा एखाद्या कंपनीमध्ये का लावतील? जर त्यांना विश्वास पडत असेल की त्यांचा पैसा या कंपनीमध्ये योग्यरित्या वापरला जाणार आहे,
त्यांचा पैसा सेफ हातात जातो आहे तरच ते लोक इन्व्हेस्ट करतील. लोकांचं ॲक्सेप्टन्स वाढावं, लोकांचा कंपनीवरचा विश्वास वाढावा, लोकांना लक्षात यावं की त्यांनी जर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर त्यांचा पैसा हा योग्य कामासाठी वापरला जाईल, त्यांच्या पैशाचे रिटर्न्स त्यांना भेटतील तरच लोक इन्व्हेस्ट करतील. आणि लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपन्यांनी स्वतःचं गव्हर्नन्स व्यवस्थित करणं गरजेचं आहे. कंपन्यांनी सिस्टमॅटिक प्रोसिजरने काम करणं गरजेचं आहे. कंपन्यांचं कामकाज हा एका पर्टिक्युलर वेमध्ये, एका पर्टिक्युलर रूल्स अँड रेग्युलेशन्सच्या अंडर होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे सुद्धा कॉर्पोरेट गव्हर्नन्स महत्त्वाचा पार्ट आहे. इन्क्रीज्ड डोनेशन्स. बघा, मोस्ट डोनर्स आर कन्सर्न्ड अबाउट द मॅनेजमेंट ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. बिफोर रिलीजिंग एनी फंडिंग they would want to first pursue all essential documents of the organization. For instance, they would be interested to look the financial records to see how money is being spent. बघा, आता ज्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतात म्हणजे ज्या ना नफा ना नुकसान या तत्वावर चालतात, ह्यांचा उद्देश असतो सर्व्हिस देण्याचा. अशा कंपन्यांना बऱ्याचदा डोनेशनसुद्धा भेटतात वेगवेगळ्या लोकांकडून. लोक त्या कंपनीमध्ये डोनेशन्स कधी देतील जर त्यांना लक्षात येत असेल की ही कंपनी जसं सांगतीये तसंच काम करते आहे, ह्या कंपनीचे काही तत्त्व आहेत, काही नियम आहेत, त्या हिशोबानेच ती कंपनी काम करते. मग कंपनीचे फायनान्शियल रेकॉर्ड्स हे व्यवस्थित असले पाहिजेत, कंपनीचे डॉक्युमेंटेशन क्लिअर असले पाहिजेत, कंपनीमध्ये कामकाज करण्याची पद्धत ही ट्रान्सपरंट म्हणजेच पारदर्शी असली पाहिजे. आणि त्यासाठी डोनेशन जर रेज करायचं असेल, डोनेशन जर वाढवायचं असेल कंपनीला किंवा डोनेशन जर घ्यायचं असेल तर कंपनीने कामकाजावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हा कामकाज कॉर्पोरेट गव्हर्नन्सप्रमाणे चालणं, नियमाप्रमाणे चालणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी कॉर्पोरेट गव्हर्नन्स महत्त्वाचं आहे. पब्लिक इमेज. बऱ्याच कंपन्या आज मार्केटमध्ये गुडविलवर पैसा कमवत आहेत. पब्लिक इमेज चांगली असणे एखाद्या कंपनीची ही त्या कंपनीच्या कामकाजाच्या पद्धतीवर अवलंबून असते. ती कंपनी किती नियमांचं फॉलोअप करते, ती कंपनी किती नियमांतर्गत काम करते, त्या कंपनीमध्ये कामाचं स्वरूप किती सुरळीत आहे, त्या कंपनीची इमेज डेव्हलप करण्यासाठी महत्त्वाचं आहे. मग कंपनीची जी इमेज आहे ही पब्लिकमध्ये चांगली असावी, कंपनीची गुडविल मार्केटमध्ये वाढावी. त्यासाठी सुद्धा कंपनीला कॉर्पोरेट गव्हर्नन्स व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. म्हणून कॉर्पोरेट गव्हर्नन्स महत्त्वाचं आहे. कामकाज व्यवस्थित चालतील तर कंपनीची इमेज कंपनीच्या लोकांमध्ये तसंच मार्केटमधील जे लोक आहेत त्यांच्यामध्ये वाढत जाईल. त्यामुळे पब्लिक इमेजसाठी सुद्धा कॉर्पोरेट गव्हर्नन्स महत्त्वाचा आहे. पुढचा पॉईंट आहे हॅव्हिंग सक्सेसफुल बिझनेस. एक सक्सेसफुल बिझनेस डेव्हलप करण्यासाठी कंपनीचं कामकाज सुरळीत चालत असेल तर कंपनीमध्ये काम व्यवस्थित होतील, प्रत्येक व्यक्ती जबाबदारीनं काम करेल, कंपनीमध्ये फ्रॉड्स कमी होतील, कंपनीमध्ये क्रिमिनल लायबिलिटी कमी होतील, म्हणजे जे काही कंपनीवर क्रिमिनलचे केसेस आहेत ते कमी होतील किंवा होणारच नाहीत. आणि त्यामुळं तो बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतो कारण की त्या बिझनेसवर लोकांचा विश्वास आहे, एम्प्लॉईजचा विश्वास आहे, कस्टमर्सचा विश्वास आहे. आणि जर कंपनीची इमेज चांगली असेल तर कंपनी सक्सेसफुल होऊ शकते, कंपनीला यश मिळू शकतं. त्यासाठी कॉर्पोरेट गव्हर्नन्स महत्त्वाचं आहे. तर आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे महत्त्व आज डिस्कस केले. पुढील मुद्द्यासोबत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.